ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्व संतांना वंदन, सद्गुरुनाथांना वंदन, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी यांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 60 ओवीपर्यंत 5व्या अध्यायातला विचार करत होतो। 5व्या अध्यायातली 60 नंबरची ओवी मागच्या वेळा जी घेतली होती, मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते, ओळखे अर्जुना ते म्हणे श्रीहरी। ही सगळी बुद्धीची कर्म आहेत असा विचार। एक शारीरिक कर्म कोणती, बुद्धीची कर्म कोणती याचा विचार अगोदर सांगून झालेला आहे। आणि बुद्धीला पुढे ठेवून ही कर्म करणारे जे असतात ते नैष्कर्मी स्थितीमध्ये असणारे त्या पुरुषांचं वर्णन करायला सुरुवात आहे। 61 नंबरची ओवी आहे ती बुद्धी धुरे करुनी कर्म करती चित्त देऊनी, परिते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसते। बुद्धी धुरे करुनी, धुरे म्हणजे बुद्धीला पुढे करतात आणि बुद्धीच्या द्वारे कर्म करतात। कर्म करती चित्त देऊनी, प्रत्येक कर्मात चित्ताची दक्षता ठेवून कर्म करतात। परी ते नैष्कर्म्यापासूनही मुक्त दिसती, परंतु ते कर्मयोगी नैष्कर्म्य अवस्थेला पोचलेल्या मुक्तापेक्षाही श्रेष्ठ कोटीतील मुक्त दिसतात। किती वर्णन सुंदर केले बघा। नैष्कर्म्य अवस्थेला पोचलेले जे म्हणजे ज्यांचं कर्म अकर्म झालेलं आहे यांच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ कोटीतले ते मुक्त पुरुष दिसतात की जे कर्म करतात पण बुद्धीला समोर ठेवतात। बुद्धीला समोर ठेवतात शब्दाचा अर्थ आहे खूप दक्षतेनं काम करतात। त्यांना त्यातून काही मिळवायचं नाही तरी दक्षतेनं काम करतात। आपल्याकडं आपण विचार तो त्या दृष्टीनं करणं फार गरजेचं आहे, दक्षतेनं काम करणं फार गरजेचं आहे। ही गोष्ट नेहमीच महत्त्वाची आहे व्यवहारात आणि परमार्थात सुद्धा। पण त्यापेक्षाही आपल्याला काहीतरी प्राप्त करायचं असतं म्हणून आपण दक्षता ठेवत असतो। स्वयंपाक करत असताना मीठ जादा होईल, आणखीन काहीतरी तिखट जादा होईल, कमी होईल, तेल कमी होईल, जादा होईल, खूप दक्षतेनं आपण जसं करत असतो कारण त्यामध्ये परत बदल करता येत नाही। म्हणून ती दक्षता जशी व्यवहारामधली असते तशी सगळ्या दक्षतेमध्ये ते आपण का करतोय तर आपला स्वयंपाक रुचकर व्हावा म्हणून आपण ते दक्षतेनं करतो। तिथं फळाची आसक्ती आहे मात्र। पण हे जे नैष्कर्म्य स्थितीला पोचलेले योगी आहेत त्यांची कर्माची त्या फलासक्ती निघून गेलेली असते परंतु दक्षता जात नाही। ही गोष्ट त्यातली गंमतशीर गोष्ट ती आहे की ते दक्षतेने एवढं काम करतात, काही मिळवायचं पण नसते त्यांना, मग कशाला दक्षता असं म्हणत नाहीत काहीतरी होऊ दे, मला कुठं त्यात मिळवायचं आहे, कसंही होईना कर्म, कसाही उपदेश करूया, कसंही चालूया, कसंही वागूया, कुठला धर्म, कुठली विधी, कुठला निषेध असं अजिबात करत नाहीत। त्यांना विधी निषेधाची बाधाच नसते तरीसुद्धा विधी निषेधाची बाधा केव्हा संपते माहिती आहे का? पाप पुण्याचा विचार न करता कर्म केली जातात। आणि दुसरी गोष्ट, या कर्मातून मला काही प्राप्त करायचं नाही, काही मिळवायचं नाही अशा स्थितीमध्ये जी कर्म केली जातात ती बाधत ठरतच नाहीत आणि त्याला विधी निषेध नसतो। विधी निषेधाचा विचार करताना विधी आणि निषेध केव्हा येतो माहिती आहे? धर्माचा विचार करायला लागलो आपण, पण हे धर्माच्या पलीकडचे आहे। धर्म आणि अधर्म रूप कर्म असा शब्द वापरला आहे अगोदरच्या ओवीमध्ये। तर ह्याची सगळी कर्म बाधितच होत असतात। त्यामुळं नैष्कर्म्य स्थितीला हे पोचलेले जे योगी जे आहेत हे नैष्कर्म्य स्थितीच्या अवस्थेत पोचलेल्या मुक्तापेक्षाही हे मुक्त श्रेष्ठ वाटतात। कारण ज्यांना एकदम दक्षता त्यांची असते, कारण बुद्धीला पुढं करतात आणि कर्माचं आचरण करत असतात, म्हणजे बुद्धीला पुढं करून म्हणून मनापासून मग कर्म करतात। मात्र म्हणजे दक्षता जी आहे, सावध साक्षेपेनी दक्ष तया तात्काळची मोक्ष असं समर्थ जे बोलतात त्यामधला जो सावधानता जी आहे ती सावधान फार महत्त्वाची आहे। प्रत्येक कर्मामध्ये जर आपण सावध असू तर बऱ्याच वेळा आपल्या जे प्रमाद घडतात, चुका घडतात त्या जवळजवळ शून्यावर येते। बोलताना होणाऱ्या चुका, काहीतरी आपल्या हालचाली करतो त्या हालचाली करताना असणारी दक्षता जर घेतली आपण, किंवा ऐकतानाची दक्षता, काय ऐकावं काय ऐकू नये, काय पाहावं, मी काय पाहायला लागलोय हे पाहणं बरोबर आहे का याला दक्षता म्हणायची। मी काय खातो हे खाणं माझ्यासाठी योग्य आहे का याला दक्षता म्हणायची। मी बोलायला लागलोय यामुळं काहीतरी वेगळा परिणाम दुष्परिणाम होईल का, ह्या सगळ्या दक्षतेचा विचार करून जर एखादी व्यक्ती कर्म करू लागली तरी भले त्यांची फळांची आसक्ती आहे, आपण व्यवहारातली बाब बोलूया जरा,
फळाच्या आसक्तीनं कर्म करतात पण सावधानतेनं कर्म करतात तर निश्चितपणे ती जीवनामध्ये यशस्वी होतील. आणि फळाची आसक्ती टाकून सावधानतेने कर्म करतात ते मुक्तच होतील. हा 2 मुद्दे त्यातले लक्षात ठेवण्यासारखे आहे. मग सावधानता दोन्हीकडे आहे. आपण असं म्हणू शकतो काय हे निष्कर्मी स्थितीला पोचलेले त्यांनीच फक्त सावधान होऊन कर्म करायचं आहे. ती एकदम सावध असतात आणि सावधानतेने कर्म केल्यामुळं निष्कर्मी स्थितीला पोचलेल्या मुक्तापेक्षा मुक्त ते श्रेष्ठवर दिसायला लागतात. त्याचं कारण आहे निष्कर्मी स्थितीला पोचलेली माणसं काय करतात बघा, कर्माबद्दलची आसक्ती, कर्मफलाची आसक्ती आहे ती टाकून कर्म करत असतात. पण ही काय करतात बघा, आसक्ती टाकलेली आहे म्हणून कर्मात काहीतरी खोडसळपणा काही करत नाहीत. होऊ देत चुका, आता त्याच्या जे मला काय मतलब आहे, जरा झालं बिघडलं तर नाही, बिघडलं तर बिघडलं. माझ्या बोलण्यानं कोण दुखव ना, मला त्याच्याकडून काय घेणं देणं नाही. बघा निष्कर्मी स्थितीमध्ये मला त्यांच्याकडनं काय घेणं देणं नाही. मी खरं बोललो ना, माझं मी कर्तव्य कर्म केलं, चुकून माझ्या तोंडातून गेलं आणि कोण दुखवला दुखवू दे, काय बिघडत नाही त्याला, कारण माझा हेतू शुद्ध होता म्हणून मी कर्म केली. आता त्याच्या पलीकडे जाऊन बघा, चिंतन लक्षात ठेवण्याचं आहे. निष्कर्म स्थितीला असे वागतात, झालं ते मी सोडून काम करतात आणि बाजूला होतात, त्याच्या फळांचा विचारच ते सोडून देतात. इथं मात्र हे काय करतात बघा, फळासक्ती तरी टाकलेलीच असते पण माझ्या बोलण्यानं कोण दुखवू नये अशी आणि दक्षता घेतात. किती महत्वाचा मुद्दा आहे बघा. मी जे काम करायला लागलोय, कुठेतरी मी संस्थेत काम करतोय, कुठेतरी नोकरी म्हणून काम करायला लागलोय, तर यामुळं त्या लोकांना मी स्वयंपाक बनवतोय तर ते स्वयंपाकाचा अतिशय उत्कृष्ट असा स्वयंपाक झाला पाहिजे अशी दक्षता ती घेतात. ह्यांचं कसं आहे बघा, म्हणून म्हणलेलं आहे निष्कर्म स्थितीला पोचलेल्या योग्या मुक्तपेक्षा हे मुक्त श्रेष्ठ आहेत. कारण फार सावधानता हा शब्द फार महत्वाचा आहे. समर्थांनी त्याला फार जोर दिलाय. सावधान म्हणून अवधान एकले दिजे हा शब्द सुद्धा माऊलींचा 9व्या अध्यायाची सुरुवात. सुखाला पात्र व्हायसाठी सावधानता असायला पाहिजे. बोलताना सावधानता, चालताना सावधानता. आपण रस्त्याला पडतो का माहिती आहे काय, सावधान नसतो म्हणून. आपल्याला ठेच लागते सावधान नसतो म्हणून. माझे जीभ स्लिप झाली, टंग स्लिप म्हणतोय आपण. टंग स्लिप होतेच कशाला, टंग काय स्लिप व्हायला काय गुळगुळीत नाही, ती बरोबर सगळं बोलत असते. आपण सावधान नव्हतो, जिभेच्या पाठीमागची जीभ जागी नव्हती म्हणून ही चूक झाली. ती जीभ काय करू शकत नाही, आहे ती जीभ वरची दिसणारी जड आहे, ती काय करणार आहे. माझ्या आतली जी सावधानता आहे ती सावधानता सांभाळता आली पाहिजे. आणि ही सावधानता सांभाळण्यासाठी ते बुद्धीला पुढं करतात. म्हणजे बुद्धीच्या द्वारे होणारी सगळी कर्म ही सात्विक कर्म होतात. मागच्या वेळा आपण बघितलं, कारण बुद्धी ही कशाची आहे, तेज तत्वाची आहे, शुद्ध आहे. म्हणूनच भगवंताचं प्रतिबिंब सांभाळण्याची कुवत तिच्यामध्ये आहे. बघा, भगवंताचे प्रतिबिंब कोण सांभाळते आपल्या शरीरातलं एकूण भागापैकी, फक्त बुद्धी. म्हणजे त्याला आपण अंतःकरण काही जण बोलतात आणि त्याला शेवटी चिदाभास किंवा जीव म्हणतात. हे जीवतत्व कशामुळे तयार झाले माहिती आहे काय, बुद्धीमुळे झालेलं आहे. नाहीतर बुद्धी नसते ना तर जीव रूपानं दिसला नसता. आणि कर्तृत्व ही जी चालू आहे किंवा अहंकार थोडा का असना जो संसार चालू आहे ना तो चालला नसता. जीव रूपानं आहे म्हणून सगळा संसार आहे. जेव्हा जीव नष्ट होतो ना त्यावेळीच वर्णन केलं आहे. बुद्धी आपलं लीन होते ना, जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी. ती बुद्धी अंतःकरण जेव्हा आत्मरूपामध्ये विलीन होते ना त्यावेळी त्यातलं जे प्रतिबिंब आहे ना ते प्रतिबिंब नाहीसं होतं, म्हणजे गळून जातं, तिथंच बुडून जातं, तिथंच त्याचा लोप होतो. आणि लोप झाल्यावर तो जीवरूपाने राहत नाही. तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. माझ्या जीवाचा घात करून टाकला. म्हणजे जीवानं त्यांचा जीव गेलेला असतो. बघा, मुक्त पुरुषांचा जीव गेलेला असतो आणि आमचा जीव जायापर्यंत लोक वाट बघत असतात, जाईना का झाला याचा जीव म्हणून. हा जाईना का समाजामधनं, याचा काय उपयोग आहे समाजाला त्रास देतोय, ह्याला जीव जाईना झालाय का. आणि ते प्रयत्नपूर्वक आपला जीव घालवतात. आणि आमच्या हातात काहीच नाही, आमचा जीव सारखे जात असतात म्हणजे जात नाहीत पण ते जीवरूपाने सारखे तळमळत असतात. आमचा जीव जो आहे तो आमच्या इच्छेवर जात नाही आणि त्यांचा जीव आहे ना ते मुक्त पुरुषांनी घालवलेला असतो. याला फार खुबी आहे म्हणतात. याला घालवणं वेगळं आणि जाणं वेगळं. हो, जाणं आहेच की, जाणं म्हणजे काही दिवसानंतर जाणं आहे. शरीराची आसक्ती टाकावीच लागते. म्हणजे शरीरात जिभेला चोचले पुरवणे आहे हे टाकायला लागतं. पण बरीचशी माणसं जिभेची टेस्ट अजून शिल्लक असताना सुद्धा टाकतात आणि बऱ्याच जणांची टेस्ट गेली म्हणून टाकतात. ह्याला काय टाकणं म्हणायचं काय सांगा. हे टाकणं जे आहे ना
हे कंपल्सरी आहे, इट इज अ कंपल्शन. ते जगण्या त्याशिवाय त्याला गत्यंतरच नाही. खा शुगर आणि मर जा, तुला अगोदर शुगर आहे, मग मी म्हणे शुगर साखर खायची सोडली, याला काय अर्थ आहे काय? डॉक्टरने सांगितलं मरशील 8 दिवसामध्ये खाल्लीस तर, म्हणून सोडली. हा मुद्दा त्यातला आहे. मुक्त पुरुषाचा विचार करताना ते बुद्धीला पुढे करतात. बुद्धी सत्व सात्विक आहे, तेज तत्वाचे आहे, ती भगवंताला सांभाळू शकते. म्हणून बुद्धीपर्यंत तरी आपला परमार्थ जावा. बरं काय, त्याला कारण असं आहे की सात्विक वृत्तीपर्यंत जावा. इंद्रिय आणि शरीर जे आहेत ती जड आहेत, आणि ती कशी आहेत? ती तमोगुणाची आहेत, तमोगुणापासून बनलेली आहेत. आणि पुढे जाऊन अंतःकरण जे आहे, म्हणजे ज्याला आपण मन म्हणतो, ते मन, अंतःकरणातलं मन हे कसं आहे तर ते रजोगुणापासून बनलेलं आहे. त्यामुळे ते तरल असतं. म्हणून तिथं विक्षेप जास्त असतात मनामध्ये, विक्षेप तिथं आहेत, कारण ते रजोगुणाचं आहे म्हणून त्याला क्रिया आवडते. आणि पुढे जाऊन जेव्हा सत्ववृत्ती म्हणजे बुद्धीमध्ये परमार्थ प्रवेश करतो ना, त्यावेळी तो परमार्थ त्या ठिकाणी स्थिर होतो. मुक्त होईल की नाही हा नंतरचा भाग आहे बरं काय, पण बुद्धीमध्ये परमार्थ स्थिर झाला पाहिजे. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. काय म्हणतात माऊली बघा हरिपाठामध्ये, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. बुद्धीच्या ठिकाणी स्थित होऊन जो हरीचं भजन करतो त्याचं भजन श्रेष्ठ दर्जाचं आहे. भले तो मुक्ततेच्या अवस्थेला अजून पोचायचा आहे, पण त्याची जी साधक अवस्था आहे ना, ती साधक अवस्था वरच्या कोटीत गेलेली असते. आणि म्हणून बुद्धीनं असायला पाहिजे. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. आणि दुसरे एक बोलतात बघा हरिपाठामध्ये, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. जी बुद्धी काय करते, जेव्हा बुद्धी तत्वामध्ये तो साधक प्रवेश करत असतो, साधनाने त्याची उपासना बुद्धीच्या द्वारे करत असतो ना, तेव्हा त्याला ते खरं वैभव प्राप्त होतं. कोणतं? भगवंताचं. आणि भगवंताच्या कृपेखेरीज ती बुद्धी हरीचा जप करूच शकत नाही, हा दुसरा एक अर्थ आहे. भगवंताची कृपा झाली की बुद्धीत परमार्थ शिरतो. आणि बुद्धीनं केलेला परमार्थ जो आहे विवेकानं आहे, तिथं विचार आहेत, आणि तिथं तेज तत्व आहे, सात्विकता आहे. सगळ्या गोष्टी तिथं आहेत बघा. ते प्रसारित करण्याची त्याच्यात क्षमता आहे, आणि त्यामुळे ते काही करू शकतं. इकडं मनानं किंवा इकडं खाली शरीरानं आणि इंद्रियांचा परमार्थ हा आहे, चांगलाच आहे, बरा आहे, पण तरी तो खालच्या दर्जाचाच राहतो. म्हणून इथं वर्णन केले, बुद्धीला ते बुद्धी धुरे करूनी पुढे बुद्धीला धरतात आणि बुद्धीपासून परमार्थ करतात. कर्म करती चित्त देऊनी, चित्त देऊनी म्हणजे सावधानतेनं कर्म करतात. ही सावधानता कोणत्याही प्रकारे सोडता कामा नये. क्षणोक्षणी हाची करावा विचार वर्णन करतात. प्रत्येक क्षणाला हा विचार करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार. पुढे आपण तुकोबांचा अभंगच आहे की आयुष्य खायला लागला एक काळ, त्या खाणाऱ्या आयुष्याचा जो काळ आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे आपण. आणि त्यामुळे तो जर विचार जर आपण सावधानतेनं अतिशय दक्षतेनं जर करायला लागलो तर खूप काही प्राप्त होईल. आणि ही खुबी जी आहे, हा अभ्यास जो आहे ना, हा अभ्यास ग्रंथ बाजूला ठेवून करायचा अभ्यास आहे बरं काय. एकदा समजावून घेतलं ना की काय होते माहिती आहे, ग्रंथांच्या शब्दांचे छल करीत बसण्यामध्ये आयुष्य वाया जाते आपलं. छल करत बसायचं, शब्द असे असतील असे असतील. तुम्हाला काय वाटतं हो, शब्दाचा अर्थ जरा स्पष्टीकरण कराल काय? तुम्हाला काय वाटतं? अरे काय वाटतंय काय, शब्द देऊन शब्द देतो आणि तो निघून जातो. आहे माऊलींची ओवी आहे, तो जातो आणि अर्थ देऊन निघून जातो. आता शब्दात राहायचं नाही, अर्थात शिरायचं. आणि अर्थात राहायचं नाही, अर्थाच्या मधला भाग शोधावा लागतोय त्यातला. त्याशिवाय शब्द काय करत नाही. मग शब्द महत्वाचंच आहे. शब्दचं आमच्या घरात भांडार आहे म्हणतात, शब्द ही रत्ने. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, शब्द ही रत्न आहेत, कारण त्या रत्नाशिवाय आपण बोलू शकत नाही ना. वेद शब्द आहेत, शब्द ब्रह्म आहे. आणि शब्द ब्रह्म काय आहे, ते ब्रह्माची ओळख करून द्यायला शब्दच वापरायला लागतात. ते तत्त्वमसि हे शब्द आहेत, अहम ब्रह्मास्मी हे शब्द आहेत. शब्दाशिवाय त्याची ओळख होते म्हणून शब्द श्रेष्ठ आहे. पण शब्दात किती रमायचं हा मुद्दा आहे. म्हणून शब्दात जास्त रमायचं नाही. अतिवाचन अतिशास्त्राचा अभ्यास हा मुक्ततेसाठी फारसा गरजेचा नाही. उलट अतिवाचन मुक्तीच्या आणि ज्ञानाच्या आड येऊ शकतं. हा गमतीचा विषय वाटत असला किंवा थोडंसं वरवरचा वाटत असला तरी खरा आहे. मात्र खूप काही करत बसू नये. यासाठी परमपूज्य काका सुद्धा म्हणतात की ज्याला आपलं डोकं दुखायचं बंद करायचं आहे त्यानं मेडिकल स्टोर्समध्ये एखादी गोळी घेऊन यावं आणि ती गोळी खावावी, डोकं शांत करून टाकावं. या पलीकडे काय करू नये.
ज्याला खरोखरच काहीतरी कीर्तनेनी प्रवचन करून गावाला शास्त्र सांगून आपण कोरडं राहायचं आहे त्यानं मेडिकल स्टोर्स उघडावं. मेडिकल स्टोर्स परमपूज्य काकांचं बोलणं आहे. मेडिकल स्टोर्समध्ये भरपूर ते का म्हणतात, जगाचं दुखणं त्यांना घालवायचं असते म्हणून त्यांनी स्टोर्स उघडला. तसे प्रवचनकार कीर्तनकार जगाला उपदेश करण्याचा प्रयत्न करतात का, ते मुक्त झालेत असं समजून जगाला उपदेश करत असतात आणि त्यामुळं अडचणीत येतात. मुद्दा तो आहे, सोडून देऊया आपण विषय तो. शब्दाचा छल करत बसायचं नाही. शब्द अरण्य म्हणले आचार्याने, शब्द हे अरण्य आहे आणि त्यात जर भटकायला लागलो ना आपण तर शास्त्राचे शब्द आणि पारिभाषिक शब्द आहेत फार अडचणीत आणून टाकतील. साधी भक्ती असते की हो, एकदम एवढा देव अवघड असेल का, जो जवळ इतक्या जवळ आहे की त्याच्या इतकं जवळ माझ्याजवळ काहीच नाही. इतकं जवळ काय आहे माझ्या सांगा, माझं शरीर सुद्धा इतक्या जवळ नाही तितक्या जवळ तू आहे. कारण तो जाणवून देतो, तू शरीर तुझं शरीराला होणाऱ्या संवेदना तो जाणवून देतो. मग शरीरापेक्षा तो जवळ आहे. नाती होती तरी सोडाच आणि प्रॉपर्टी जड असलेली सोडाच, ह्याच्या पलीकडे जाऊन तो किती जवळ आहे हे त्यावरून कळत असतं. म्हणून इतकं काही करायला लागत नाही देवासाठी. जेवढं कमी करायला लागते त्याला परमार्थ म्हणतात आणि भारावर करायला लागते त्याला प्रपंच म्हणतात. एवढं करून बी संपत नाही, प्रपंचच आहे. आणि केल्यानंतर संपतंय तो परमार्थ आहे. लगेच करून संपतोय हो, केलं की संपतोय. परमपूज्य काकांचा संपला, बघा ना गंमत कशी आहे. पण आमचं काय झालंय की प्रपंचाचा विचार केला तर संपतच नाही. कुणाचा संपतोय सांगा बघू. अजून माझं सांगायचं राहिलंय, अजून माझं वाचायचं राहिलंय, अजून माझं काहीतरी राहिलंय. सगळं राहिलेलंच असतं आणि राहिलेलं तेच मनात घेऊन आपण जातो इथनं आणि करायला परत येतो. तो आणि मुद्दाने आहे. राहिलेलं करायला नको काय, ते मनात काय होतं राहिलंय मग ये परत करायला. आता म्हणायचं मनात काय राहिलं नाही मग येऊ नकोस. काही करायचं राहिलं म्हणलं ते पाठवत नाहीत आपल्याला, कारण तो म्हणतोय माझं काही करायचं नाही, मला कशाला पाठवताय तिकडे. काय गरज असली तर पाठवा, अमक्या ठिकाणी शिवगडमध्ये थांबायचं आहे, लोकांना मार्गदर्शन करायचं आहे. परमपूज्य काका म्हणतात मला पाठवायचं असेल तर पाठवा मला, पण मी इथं बसलोय आता, माझं काय काम नाही. मात्र मला कोणाला शिकवायचं नाही, मला कोणाला अनुग्रही द्यायचा नाही, माझं काम संपलेलं आहे. तुम्हाला गरज आहे काय, ते भगवंताला म्हणतात. जे मुक्त पुरुष आहे म्हणतात तुम्हाला गरज आहे काय, तर ते म्हणतात होय, त्या भागामध्ये तुला जावं लागतं, तूच तिथं तुझी नेमणूक केलेली आहे, तू तिथलं जाऊन तिथलं हँडल कर. तिथे काही आहेत अशी वेडी पिशी झालेली आहेत त्यांना तू दुरुस्त करायला जा. मग ते आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. तुकाराम महाराज सरळ बोलतात बघा, आम्ही वैकुंठात राहणार नाही, आम्हाला काही यायची गरज नाही. ते पाठवतात मॅसेंजर म्हणून आम्हाला, म्हणून आम्ही मॅसेंजर आहोत, देवाचे दूत आहोत. देवाचे दूत म्हणून ते काम करत असतात. असू दे, बुद्धीला समोर करून ते मुक्त पुरुष सगळी कर्म करत असतात. त्यामुळे बुद्धीचा जो चिकटा आहे ना तो फारसा लागत नाही. आहे मुक्तितेचा अनुभव नाही बरं काय, जरी मुक्तितेचा अनुभव जर नसला तरी बुद्धीत परमार्थ शिरू दे मात्र, कारण बुद्धीच्या पलीकडं परमार्थ आहे. 3ऱ्या अध्यायाची शेवटचीच ओळी श्लोक आपण बघितले होता, इंद्रियांनी परान्या हो इंद्रियाभ्ये परम मना, असा पुढचा आहे. आणि शेवटी परम काय म्हटलं, बुद्धी परस्तस्तु सहा, तो बुद्धीच्या पलीकडे आहे. मग बुद्धीच्या पलीकडे आहे तर जास्त ओळखणारं त्याला कोण सांगा. माझी इंद्रिय ओळखतील काय, माझं शरीर ओळखेल का, मन तरी ओळखेल काय, नाही ओळखणार. त्याच्या जवळ जे आहे तेच त्याला ओळखू शकतं. म्हणून माझा परमार्थ बुद्धीतच घुसायला पाहिजे. याचा अर्थ सात्विक वृत्ती भयंकर माझ्या अंगामध्ये रुजली पाहिजे, म्हणजे सात्विकता प्रधान झाली पाहिजे. आणि तमोगुण म्हणजे हे अगदी नगण्य वापरायला लागतात. म्हणून केव्हा वापरायला लागतात, झोप आली की झोपायला लागतं. तमोगुणाची वृत्ती आहे बघा. थोडंसं मला हे चालत नाही म्हणून खाण्यातले पदार्थ हे मला टाळून हेच खावावे लागतात. रजोगुणाची वृत्ती धारण करावी लागते बरं काय. काही वेळा बोलावं लागते, कोणतरी म्हणते मला हे सांगा ते सांगा, त्यावेळी बोलावं लागतं पुढच्या टप्प्यामध्ये. म्हणून सात्विकता जास्त झाली पाहिजे, 90% सात्विकता असली पाहिजे. आणि तमोगुण आणि रजोगुण मनानं वापरता आला पाहिजे. बघा मनानं मी आता वापरणार आहे, म्हणून भगवंत म्हणले मी आता रावणाचा वध करणार आहे, आता करावा लागतो म्हणून मी बाण सोडतोय, करावा लागतोय म्हणून विचारपूर्वक. वध केला रावणाचा विचारपूर्वक, शिशुपालला मारलं विचारपूर्वक. असं नाही भयंकर राग झाला मला याचा, आणि रागाच्या भरात केलेली कृती कुठलीही चांगली नसते बरं काय. भगवंतांचे सगळं जर आपण महाभारतातला विचार, रामायणाचा विचार जर घेतला, सगळे सत्पुरुष आहेत, त्यांनी काही कामं पण केली, ती कदाचित पापामध्ये मोडली गेली, पण त्यांच्या दृष्टीनं ती गोष्ट फार महत्वाची होती. अन्यायाची बाजू सांभाळणं, सदाचार जोपासणं, या सगळ्या गोष्टीमुळं त्यांनी केलेलं कार्य आहे ते. आणि कुणासाठी,
जगाच्या कल्याणात संतांची विभूती. जगाच्या कल्याणासाठी केलेलं कार्य पापही होत नाही आणि पुण्यही होत नाही. कारण जगाकडून तो मागत काय नाही म्हणून पुण्य नाही, आणि जगाला त्रास होतोय असा वागत नाही म्हणून पापही नाही. मग पाप ही पुण्य नाही तर जन्माला येईलच कसा सांगा, आणि कर्मबंध होईलच कसा? तर हा बुद्धीनं केलेला फार विचारपूर्वक थोडीशी त्यातली गोष्ट आहे म्हणून आपण विचारात घेतली की हा नैष्कर्म्य स्थितीला पोचलेला मुक्तापेक्षा श्रेष्ठ कोटीतले आहे. कारण त्याला मला काही प्राप्त करायचे नाही म्हणून कामात तो हेळसांड पण करत नाही. म्हणजे हायगेही करायची असो तिकडे काहीतरी करायचं, त्यामुळे सावधानता आणि दक्षता ठेवतो आणि विचारपूर्वक काम करतो. आपण ही रोजच्या जीवनामध्ये सुद्धा रोज आता आपण वागत असताना प्रॅक्टिस म्हणून ती गोष्ट करायला पाहिजे. त्याला अभ्यास म्हणतात. अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही म्हणून माझ्या ठाई अभ्यास मिळे म्हणतात. आणि आपण त्याचा अर्थ बरेच जण काय करतात, अभ्यास करा म्हणजे ज्ञानेश्वरी करा, गीता पाठ करा, सगळे श्लोक पंचदशीचे मुखोद्गत करा, ह्याला आपण अभ्यास म्हणतो. रोज एवढं झालं काय, वाचन झालं काय, वाचन झालं काय असं आपण म्हणत असतो. हा अभ्यास नाही. रोजच्या रोज नाम पचले काय नाही बघायला संसारातल्या गोष्टीमध्ये यायला लागते. सकाळी घेतलेलं तासभर आहे ना, पचले काय नाही बघायला नको. काय पचले काय कुठं करणार? पुढल्यानं काहीतरी शिवी जरी दिली आणि मला काय लागली नाही तर पचलं असतं नाम, नाहीतर पचायला नाही. अजून तू नाम घेताना काहीतरी कुचराई केलेली आहेस, अजून व्यवस्थित नाम घेतलेलं नाहीस. श्लोक पाठ केलास ना, दुःखेषु उद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा, काहीतरी श्लोक पाठ करून आला, प्रजाहती यथा कामान सर्वान पार्थ मनोगता, पाठ केलास ना, आता पाठ केलेला वापर रे बाबा इकडे येऊन. नाहीतर तुझं पाठांतर प्रवचन आणि कीर्तन सांगण्यापुरतंच मर्यादित राहील. जग म्हणेल काय पाठांतर आहे महाराजांचं, खूप आहेत, पोचलेले आहेत वाटतंय. आता पोचलेत की नाही त्या महाराजांनाच माहीत असेल, दुसरं कुणाला कळणार नाही, देवाला माहीत असेल ते कुठं पोचले आहेत, ते नेमके कुठं पोचलेले असतात का तिथंच काहीतरी गटांगड्या खात बसलेले असतात. ह्यांचं ऐकून दुसरी शानी झाली. बरेच वेळा ऐकून 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 त्यांचं एवढं छान सांगतात की सांगून 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 दुसरी शानी झालीत. यांची परिस्थिती आहे तशीच आहे. असं होताना कामा नये आपल्यामध्ये. म्हणून रोजच्या जीवनामध्ये ही क्लुप्ती वापरायचीच. जेवायला लागलोय सावधानता आहे का? प्रत्येक घासागणिक माझी सावधानता आहे का? रामकृष्ण हरी असा विचार मनात घेऊन मी घास ढकलला काय आतमध्ये, तो घास व्यवस्थित त्याचा आनंद लुटला काय? एवढासा बर्फीचा तुकडा खाताना इतकं चगळत बसलो की ते किती गोड, किती गोड. देवा तू बनवलेली ही वस्तू इतकी गोड लागते तर तू केवढा गोड असेल, तू केवढा गोड असेल. किती विचार आहे बघा त्यामध्ये. हे भोग भोगताना मग हे भोग लागतील का हो अंगाला आमच्या? कसे लागतील सांगा बघू? आणि ते जन्ममरणाला कसे कारणीभूत होतील आमच्या? नाहीच होणार. तर सारखं त्याच्या स्मरणामध्ये खातो, त्याच्या स्मरणामध्ये जेवतो, भोगतो, त्याच्या स्मरणामध्ये झोपतो, त्याच्या स्मरणामध्ये प्रपंचाची कामं करतो. कसा भोग लागेल सांगा बघू? त्याच्या स्मरणामुळे त्याच्याकडेच ते सगळे निघून जातात. कारण ते भोग अर्पण होतात. ते जे केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत अर्पण होत असतात. आपलं कर्तृत्व अर्पण होत असतं. म्हणून ईश्वर अर्पण बुद्धीनं केलेली कर्म आहेत ती बुद्धीला समोर ठेवून हा जो करतो, कारण कुठल्याही प्रकारची तो हेळसांड कामामध्ये करत नाही. मला काय प्राप्त करायचं नाही मग कशाला उगीच असं नाही करत, शांतपणाने करत असतो. मला नाही तर दुसऱ्याला उपयोग. म्हणजे म्हणतात ना, आजोबा किती वय तुमचं? आता 70-75 वय, आणि आत्ता तुम्ही आता कसलं काय लावायला, आंब्याचं किंवा चिक्कूचं झाड लावायला लागलाय. कशाला लावताय? अरे कशाला म्हणजे काय? माझ्यानंतर पिढ्या जन्माला येणार नाहीत काय? त्यांच्यासाठी आहे ती, माझ्यासाठी नाही. म्हणजे तो काय बघा त्यात काय आहे काय, पण लावताना मात्र बी लावताना व्यवस्थित त्याला माती घातली, पाणी घातलं, सगळं व्यवस्थित त्याला रोपाला दिलं काय असं बघतात ते. का? मला नको आहे त्याची फळं, पण येणाऱ्या पिढीला ती फळं पाहिजे आहेत तसा तो समजतो. मी माझं चिरंजीव आहे, ते इतर पिढीला मार्गदर्शक ठरलं पाहिजे, आदर्शवत ठरलं पाहिजे, म्हणून मला असं जगायला पाहिजे. माझं बघून दक्षतेनं दुसऱ्यांनी कामं केली पाहिजेत, म्हणून मला दक्षता ठेवायला पाहिजे. मला काय मिळवायचं नाही, मला काही नको, पण माझी दक्षता कोणासाठी आहे? तर इतरांसाठी आहे. असा संसारासाठी इतरांसाठी राबणारा जो आहे त्याची कर्म इतरांसाठी होतात. आणि इतरांसाठी झालेली कर्म माझ्या पाठीमागच सस्य मिरा म्हणून जन्मोजन्मी पाठीमागं लागत नाहीत. मागचं कर्म केलंच भोग. आता झाड जाणीचे फुले, मानस जाणीचे बोले, भोगे जाणीचे केले पूर्वजन्मीचे, माऊलींची उभ्या वर्णन करतात.
हे असं जर असेल, भोग जे आहेत ते मागील जन्माचे मागचे केलेली कर्तृत्व आपल्या वाट्याला येत असतात. म्हणून विचार करतात की बुद्धीला पुढं करून हे कर्मयोगी कर्माचं आचरण करत असतात. त्यामुळे कुठल्याही दोषाला ते पात्र होत नाही. सात्विकता वाढलेली असते. माऊली जर त्यांचं वर्णन करतात, नैष्कर्म्य स्थितीला पोचलेल्या मुक्तापेक्षा हे श्रेष्ठ कोटीतले मुक्त असतात, श्रेष्ठ कोटीतले मुक्त आहेत असं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात काय, ओळखे बुद्धीचे कर्म निरुते परिते नैष्कर्म्यापासूनही मुक्त दिसती. नैष्कर्म्य स्थितीला पोचलेल्या एका मुक्त पुरुषांच्या पेक्षाही ते मुक्त असतात. फरक काय बघा, आपण केलाय फरक बरं आहे चिंतनामध्ये. नैष्कर्म्य स्थितीला पोचलेली असतात ते फलासक्तीचा विचार न करता काम करतात, त्यांची कर्म अकर्म होतात. ही झाली गोष्ट. पण नैष्कर्म्य स्थितीला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ का म्हटलं तर हे फलाची आसक्ता न ठेवता काम करतातच, पण काम करताना सावधानता बाळगतात म्हणून ते श्रेष्ठ आहे. का, हेळसांड करत नाही, चुकलं तर चुकू दे असं म्हणत नाहीत, चुकी झालीच नको पाहिजे असं काम करत असतात ते, म्हणून ते मुक्तापेक्षा श्रेष्ठ असतात. 62 नंबरची बाबा, जे बुद्धीची या ठाऊनी देही त्या अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्म करती पाही चोखाळले. असे पहा, त्यांना बुद्धीपासून देहापर्यंत मीपणाची आठवणच नसते. म्हणजे अहंकार त्यांचा वर येत नाही काम करत असताना. कुठूपासून, बुद्धीपासून, म्हणजे बुद्धी वरच्या धरला धरली आहे, देह खालच्या तरला ठरला आहे. लक्षात, बुद्धीपासून देहापर्यंत, बुद्धीची या ठाऊनी देही, बुद्धीपासून देहापर्यंत अहंकाराची सेची नाही. म्हणजे अहंकार सेची म्हणजे त्याची आठवण सुद्धा नाही. म्हणून कर्म करती पाहिच, म्हणून ते कर्म करत असताना शुद्ध झालेले असतात. कर्म करत असताना शुद्ध झालेले असतात. कर्म कसलंही आहे त्याला अर्थ राहत नाही. समजा आपण काहीतरी अस्वच्छ असं काम करत असतो, पण अस्वच्छ झालेला हाताला आपण, आपल्याला घाण लागलेली असते, शेण लागलेलं आहे, आपण गाडी स्वच्छ करायला लागलो, पण गाडीचं शेण आपण हाताने काढतो आणि म्हणतो अरे बापरे मी आता घाण झालो असं आपण म्हणत नाही. हातच फक्त घाण झालाय ते म्हणतात आणि ते धुता येतो. तशी त्यांची कर्म चोखाळलेली असतात, शुद्ध असतात. शुद्ध का असतात माहिती आहे, कारण बुद्धीपासून देहापर्यंत त्यांना मीपणा त्यात मध्ये आणत नाहीत ते. हा मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. मी करतो, माझ्यामुळं होतं असं जे वर्णन जे वागताना आपण करत असतो, बरीचशी माणसं म्हणतात मी करतो असं म्हणणं बरोबर नाही. अहो, कोण माझ्या पाठीमागं पुष्कळ आहेत ते काम करतील असं बोलताना बोलत असतात बरं काय ते, पण करताना त्यांची कृती तशी, हेतू तसे नसतात. अनेक माणसांचा अनुभव आपणही घेतला असाल की कसं करतात माहिती आहे का, माझं काय आहे, कधीतरी जायचंच आहे, कशाला असं म्हणत असतात फक्त. खरं आत्म नसतंय. म्हणून इथं म्हणतात ते काय, बुद्धीपासून देहापर्यंत की काय करता, अहंकाराची सेची नाही. अजिबात अहंकार वर येऊ देत नाहीत. कारण वर आलेला अहंकारच म्हणायला होतोय माझा प्रपंच आहे, तो मी उभा केलेला आहे, माझं यामध्ये क्रेडिट आहे असं सारखं तो म्हणायला लावत असतो. पण ह्यांचं कसं होतंय बघा, हे जे मुक्तावस्थेला पोचलेले नैष्कर्म्य स्थितीतले जे योगी आहेत त्यांचं मात्र ते कधीही आपला मीपणा वरती आणू देत नाहीत. म्हणजे त्याला शांत ठेवतात, कारण त्यांच्या अहंकाराचा लय झालेला असतो. म्हणून आपण विचार करताना दर्जा कसा बुद्धीचा ठेवलाय वरच्या बाजूला बघा, इंद्रिय, देह, मन, बुद्धी ह्या 4 ठिकाणी त्याचा अहंकार गेलेला असतो. आता इंद्रियाच्या ऐवजी फक्त आपण देह धरूया, देह, मन आणि बुद्धी या 3 ठिकाणी त्यांचा अहंकार नसतो. 3 ठिकाणी. म्हणजे देह म्हणजे माझा हात बळकट आहे, हो माझ्या इतकी ताकद कुणात नाही त्यामुळे मी करायला लागलोय. बघा, हे देहाच्या बाबतीमध्ये बोलत असतोय. माझे डोळे, तुम्हाला चष्मा लागला, अहो माझा नाही, मला चष्माच नाही, वय माझे आता 65, 72, 73 आहे, तुम्हाला कसं काय चष्मा. अहंकार आहे डोळ्यांचा. डोळ्यांचा अहंकार आहे म्हणून बोलतो तो. पुढे जाऊन तो मनाचा बी अहंकार असतो. चांगलं बरं वाईट फिरं काहीतरी संकल्प विकल्प त्या मनाचे चालू असतात. त्या मनाच्या ठिकाणी अहंकाराचा थोडासा का असना संसर्ग झालेला असतो. आणि बुद्धीच्या ठिकाणी माझ्यासारखा शहाणा कोण नाही, माझ्यासारखं काम व्यवस्थित कोण करू शकत नाही, अशा 3 ठिकाणच्या अहंकाराचा त्यानं लय करून ठेवलेला असतो. म्हणजे शरीरानं काम करताना अहंकार उठू द्यायचा नाही. मनानं ज्यावेळी आपण काहीतरी चालू असतं संकल्प, त्या संकल्पामध्ये माझे संकल्प किती चांगले असतात बघा, मी सुचवलं होतं तुम्हाला ते म्हणून तुम्हाला तुम्ही केलं ना ते, असं म्हणत असतो तो बरं काय. आता मी काय करता नाही असा आणि उगीच म्हणत असतो, पण असतोच अहंकार. अहंकार असतो, कदाचित शुद्धतेनं असेल, पण अहंकार असतो म्हणून तसा बोलतो तो. म्हणजे ह्या ठिकाणी किती सांभाळून असलं पाहिजे की माझा अहंकार वरती येईल. म्हणून देहापासून बुद्धीपर्यंत असं अहंकाराची सेची नाही, मी पण त्याच्यामध्ये उठत नाही. आणि म्हणून
त्याचं कर्मानुष्ठान जे आहे ते अत्यंत शुद्ध असतं. आपल्याला मिळवायचं काही नसतं स्वतःबद्दल. दुसरी गोष्ट करत असताना कामामध्ये चुका तो टाळतो, सावधानतेनं काम करतो आणि बुद्धीपासून देहापर्यंत किंवा देहापासून बुद्धीपर्यंत जिथं जिथं अहंकार निर्माण होणारी क्षेत्र आहेत त्या क्षेत्राच्या ठिकाणी सावध असतो. देहाच्या ठिकाणी सावध, मनाच्या ठिकाणी आणि बुद्धीच्या ठिकाणी सावध होऊन तो कर्म करत असतो. कारण मीपणा वरती येईल, चुकून म्हणायला लावेल तर तो सांभाळत असतो. म्हणून कर्माचा अहंकार टाकल्याची स्मृती असते तोपर्यंत नैष्कर्मता आली असं म्हणताच येत नाही. त्याचं जे स्मरण आहे ते स्मरण जोपर्यंत आहे ना, टाकलेल्याचं स्मरण असतं ना, ते स्मरण जर असेल ना त्यावेळी ते खऱ्या अर्थानं नैष्कर्मतेला गेलेलंच नसतं. मी टाकले ना ते मग लक्षात आहे, मात्र मग लक्षात आहे हे जायला पाहिजे. रावणाच्या युद्धानंतर रावणाचा देवघरातला जो देवारा होता ना, असा सोन्यानं मडवलेला रत्नजडीतनं देवारा होता आणि तो देवारा तिथं आता ठेवलेला आहे. आता कुणाचं राज्य गेलं? बिभीषणाकडे राज्य गेलेलं आहे. पण इतका सुंदर देवा होता की तो मोह पाडणारा देवारा. आणि तिथून प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, हनुमंत, बिभीषण चाललेत देवघराच्या समोरनं आणि जांबुवंत अंगद सगळे निघालेले आहेत. आणि जाता जाता भगवंतानी देवघराकडे डोकावून बघितलं आणि रत्नजडीत तो देवारा पाहून त्यांना काय वाटलं? मोह उत्पन्न झाला. किती सुंदर आहे देवारा, आता आपण हा बिभीषणाच्या नावानं करून जात आहोत. असं जाता जाता त्यांच्या मनात एक चुणूक आली भगवंताच्या. आणि पुढे गेल्यानंतर जांबुवंत म्हणले, प्रभू मी इतक्या वर्षाचा जुना आहे, त्यावेळी पर्वतांना पंख होते, नद्या आणि समुद्रामध्ये समुद्र पाणी नव्हतं तर चांदीच होती आणि ते वर्णन ते सोन्याचे असे पर्वत होते. तेव्हापासूनचा मी आहे, मी काय आत्ताचा नाही आहे. पण दान दिलेलं जर लक्षात राहत असेल ना तर मात्र काहीतरी खोड आहे हा, असं मला वाटतंय. प्रभू रामचंद्र हसले फक्त जांबुवंताकडे बघून, कारण जांबुवंतांनी देवाचं मनोगत ओळखलेलं होतं. दिले ना तर दिलेल्याकडे परत लक्ष द्यायचं नाही. दिले ते झालं, आता झालं, लक्ष नुसतं नाही तर त्याची स्मृती सुद्धा घालवायची आणि घालवता आली पाहिजे. केव्हा घालवता येते माहिती आहे? ते माझं होतं आणि मग मी दिलं, त्यावेळी स्मृती राहते. पहिल्यांदा माझं ही खोड मारली ना तर दिलं हा शब्दच कुठे येतोय सांगा ना. सतत मुद्दा लक्षात ठेवण्याचा आहे. माझं म्हटलं की देणं आलं, माझं म्हटलं की मला पाहिजे झालं. माझं नाही म्हटलं ना मग काहीच शिल्लक राहत नाही, काहीही शिल्लक राहत नाही. पण माझं म्हटल्यानंतरच देण्याची स्मृती शिल्लक राहते. मी देतो म्हणजे माझ्याकडे होतं म्हणून देतो ना, माझं आहे म्हणून देतो ना. मग ही देतो हे कसं घालवायचं? माझं आहे घालवण्यामुळं. हा जर मुद्दा जर आपण लक्षात ठेवला तर निश्चितपणे दिलेल्याची स्मृती राहता कामा नये. म्हणून अहंकार त्या ठिकाणी लोप होतो, शांत होतो. जयांचा अहम विश्रामे आत्मरूपी, म्हणजे ती सत्कर्म कशी कशी आहेत ते वर्णन करताना माऊलींनी अहम ज्याचा विश्राम पावतो, विश्राम शब्दाचा अर्थ आहे तो कुठे जात नाही बरं काय, तिथंच लय होतो. आपले 3 गुण सुद्धा जात नाहीत. म्हणून शब्द कसा वापरते शास्त्र बघा, गुण त्रयातीत होणं म्हणतात, गुण घालवणं म्हणत नाहीत. हा, कधीच गुण घालवता येत नाहीत. अगदी अवतारी पुरुषांना, मुक्त पुरुषांचे सुद्धा गुण असतात, 3 गुणामध्ये ते वावरत असतात, इच्छेनं वावरतात मुद्दा. आणि आम्ही गुणांच्या तालावर असतो आणि ते गुणांना नाचवतात. दोन्हीतला हा फरक आहे. त्यामध्ये ते कुठंतरी फिरत असतात आणि त्यांना त्याचं काही नसतं. त्यामुळे त्यांचा अहम विश्राम पावलेला असतो, शांत होतो. कधी कधी मुद्दाम रागवल्यासारखं आई नाट्य करते ना, मुलांच्यावर चिडलेली असते का ती? खरंच रागाचा पारा नाही, काही राग नाही, पण रपाटा मारत असते ना, राग आणत असते ती आणते. असा राग आणता आला पाहिजे म्हणजे घालवता पण येतोय. आता नको राग असं म्हणता येते. आम्हाला घालवता पण येत नाही आणि आणता पण येत नाही. त्याचा तो येतो आणि त्याचा तो कधी जातोय दंगा करून मलाही कळत नाही. माझी वाट लावून गेल्यावर मला कळते, अरे कशाला राग करत बसलो आणि हातात असलेलं सगळं साहित्य आपटून फोडून टाकलं, त्याच्यापेक्षा माफ केलं असतं तर बरं झालं असतं. नंतर म्हणतो, हा नंतर म्हणलं ना पामर आणि विषयी असतो, पण जिज्ञासू असतो तो सावधानपणाने विचार करतो. आणि जो मुक्त असतो ना त्याला सावध न राहता त्याच्या हाताने जी कर्म होतात ती सगळीच चांगली असतात. कसा फरक आहे बघा त्यामधला. हा फरक आपण जाणायला लागलो ना तर फार गंमतशीर गोष्ट आहे. इथं म्हणतात बुद्धीतला जो अहम आहे तो विश्राम पावतो, त्यामुळे शांत होतो. गोपिका म्हणायच्या बासरीला, असं काय ग तुझ्याकडं आहे की ज्यामुळे सतत भगवंत तुला ओठाशी ठेवतात,
तुला हातात बाळगतात, तुला कमरेला खोसतात. असं काय घेऊन बसलीस, असं कुठलं प्रारब्ध घेऊन आलीस म्हणून तुला ते ठेवतात. ती बासरी म्हणायची, अगं कसलं प्रारब्ध आणि कसलं काय, माझं काय नाही आहे, ते आहे ते सगळं प्रभूची देण आहे. मला जे आहे ना, माझी बासरी जी आहे ना, पूर्ण पोकळ आहे. त्यामध्ये ईर्ष्या, कपट, अहंकार, कुठलेही विकार अजिबात नाहीत. मला गाठ नाही. गाठ कसली? कपटाची, कारस्थानाची, तुम्हाला बुडवण्याची, तुम्हाला हरवण्याची. मीच तेवढी जिंकणार आहे या सगळ्याची गाठ नाही. त्यामध्ये गाठ रहित असणारी ती पोकळी आहे. पोकळी तर पोकळी आहेत. पोकळी म्हणजे त्यामध्ये काय नाही, विकार कुठले नाहीत, अहंकार काहीच नाही, असं पोकळापणा आहे. आणि दुसरी गोष्ट, गाठ नाही म्हणजे कपट नाही. आणि त्यामुळं मला ज्यावेळी माझ्यावर छिद्र पाडलीत, त्या बासरी म्हणते, त्यावेळी मी शांतपणे ती सोसलीत. माझ्याकडे तितिक्षा आहे म्हणून मी ती शांतपणे सोसलीत. आणि त्या तितिक्षेच्या जोरावरती, ज्यांच्याकडे तितिक्षा ते भगवंताला प्रिय होतात. बासरी सांगायला लागली हा गोपिकांना, मी का प्रिय झालो भगवंतांना, मी तितिक्षा सोसली. ज्यावेळी मला जंगलातून आणलं गेलं, मला होल पाडण्यात आलं आणि मी रिकामी आहे, मी तितिक्षा सहज केली आणि म्हणून मला ही गोष्ट प्राप्त झाली. आणि शेवटची गोष्ट बासरी बोलते, मी स्वतः बोलत नाही, तो जसा बोलवेल तसा मी बोलते. काय बघा हा, मी स्वतः बोलत नाही, जसा तो बोलवतो तसा मी बोलतो. सका कृपावंत वाचा त्याची, माझी वाचा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझी या सत्य नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची. मी माझ्या सत्यानं बोलत नाही, तर कृपावंत भगवंताची ती वाचा आहे. ही बासरी म्हणते, ही माझी वाचा नाही. माझ्यातनं मंजूर साथ तुम्ही ऐकता ना, तर माझी वाचा नाही. तो फुंकतो ना, जशी फुंकर मानतो तसं मी. ईश्वर काय, सर्वभूताना हृदयस्थ अर्जुन तिष्ठती भ्रामयान सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. श्लोक आता आपण 18व्या अध्यायातला श्लोक विचार करतो. ईश्वर माझ्या हृदयामध्ये राहतो आणि तो माझं संचलन करतो. भ्रामयान सर्वभूतानी, सगळ्या भूतमात्रांचं संचलन करतो. आणि यंत्रारूढानी मायया, त्या माझ्या यंत्रावरती तो स्वार झाला, तो ड्रायव्हर, मी गाडी. काय लगेच वर्णन आपण करायला पाहिजे, तो मी यंत्र, ती यंत्री. काय रामकृष्ण परमहंस म्हणतात, तो कसा आहे, यंत्री आहे, चालवणारा तो आहे. म्हणूनच सारथ्य केलंय भगवंताचं. लढणारा महत्वाचा नव्हता अर्जुन, सारथ्य करणारा फार. सारथ्य करणाऱ्यामध्ये विवेक, त्यामध्ये बुद्धीची प्रधानता आहे. इकडं जर लढणारा जो आहे ना, तिथं देह आणि मनाची प्रधानता आहे. इथं हालचाली आहेत, करणं आहे, आणि म्हणून तिथं ते लढणं आहे. पण लढायला मार्गदर्शन कोण करतोय, हे फार महत्वाचं आहे. अरे कुठं वाटलं तिथं बाण सोडला असतास, किंवा मी सोडणारच नाही म्हणून गप्प बसला होतास, त्यावेळी दोन्ही वेळी त्यानं सांभाळलं. त्याला सोडणं नाही, सोडायचं नाही, पण करतोय असं म्हणू नकोस. फक्त हेच सांगायचं चालू आहे अर्जुनाला, तू करतोय एवढं म्हणू नकोस, पण बाण सोडत राहा, कारण तुझं ते कर्तव्य आहे. अन्यायाची प्रतिष्ठापना करायची आहे. परित्राणाय साधूनाम धर्म संस्थापनार्थ, यासाठी हे सगळं आहे. तू तुझं काय स्वतःचं काही करत नाहीस, म्हणून तू ते कर. म्हणून बुद्धीलाच सारथी करावं. कठोपनिषदावर रूपक केले की नाही, बुद्धी सारथी वगैरे वगैरे वाचण्यासारखं आहे. जे शहाणे पंडित अभ्यासू लोक आहेत ना, त्यांना ते बघण्यासारखं आहे. कठोपनिषदामध्ये जिज्ञासू व्यक्तींनी पाहावं की त्यामध्ये ते वर्णन केलेलं आहे. काय काय आहे ते बरंच आहे. बघण्यामध्ये वेळ न घालवता आपण आतल्यामध्ये कसं सारथ्य आपलं करता येईल एवढं बघणं फार गरजेचं आहे. त्यामुळे शास्त्रामध्ये जास्त न अडकता बासरी जे म्हणते ना, हे आपण शिकलो पाहिजे. माझ्या जीवनासाठी बासरी आदर्श आहे. बघा, ती बासरी म्हणते, मी पोकळ आहे, अहंकारादी विकार माझ्याकडे नाहीत, मी फुंकतो म्हणून वाचतं, माझं कर्तृत्व नाही. ती म्हणजे मी वाचतोय म्हणत नाही. ती आपण काय म्हणतोय, मी मुलांना वाढवतो, मी संसार काढतो, मी मोठं करतो, मी याला मदत करतो. हा कर्तृत्वाचा भाव माझ्यात आहे. बासरी म्हणते, तो फुकतो म्हणून माझ्यातून आवाज येतात. आता तिसरी तो त्याच्यामध्ये गाठ नाही म्हणजे कपट नाही. आणि शेवटची गोष्ट बोलणे, तो जसा बोलवेल तसं मी बोलतो. जसा बोलवेल म्हणजे ती प्रसाद आणि ती कृपा समजून मी स्वीकारतो. भगवंता, आज मला हे एवढी व्याधी सगळ्या शरीराच्या दिल्यास, ही तुझी प्रसादाने आहेत, ते प्रसाद मी स्वीकारतो. कारण प्रसादामध्ये कोणी खोड काढत नाही ना. जरा आंबटच हे होते काढते, साखर जरा जास्त झाली का कमी झाली, केळ टाकाय नाही, सगळ्या मध टाकला काय नाही, असं तीर्थामध्ये कोण बोलत नाही. तीर्थ घेतात, वा म्हणतात, डोक्याला लावतात, शांत झालं म्हणतात. कसंही असलं तरी स्वीकारतात. तसा प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडणारी गोष्ट भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारायची.
प्रसाद. बासरी म्हणते ना, मी स्वतःचं कर्तृत्व काय नाही, आणि या ठिकाणी म्हणून म्हणले याला निष्कर्म स्थिती म्हणायची. प्रसाद म्हणून स्वीकारणं, मी करणं ही शिल्लकच बाब राहत नाही, करणारा तो आहे असा सुरुवातच तिथून होते. म्हणजे म्हणाही लागत नाही. एकदा म्हणावं देव करता आहे असं म्हणायचं नाही, मी करताय, मी करणारा नाही एवढं म्हणायचं. आपण म्हणतोय मात्र काय, करणारा तो आहे आणि सगळं आपणच करतोय. पुढे ना विचार करतोय, हाच संकल्प करतोय, हाच लढाया करतोय, हाच शिव्या देतोय, हाच, आणि मागणं सगळं करता करता तो आहे असं म्हणायला नको. उलट चिंतन चालू आहे बघा. करता ईश्वर आहे म्हणायचं राहिलं तरी चालतं, पण मी करता नाही हे विसरायचं नाही. मात्र हा मुद्दा फार महत्वाचा आहे. माझं अलिप्त मला सांभाळायचं आहे. ईश्वराला कशाला अलिप्त पण द्यायचं? नाही दिलं तर तू अलिप्त आहे काय मी देऊया? तू अलिप्त आहेस, तू करता आहेस, तो गुणत्रयात येता. डॉक्टर काका सांगतात ना दृष्टांत, तो गुणत्रयात येता, अवस्था त्रयात येता. अरे तो अवस्था त्रयातीत आहे, गुण त्रयातीत, देहात्रय, तुझं काय ते बघ असा गणपती उठला आणि म्हटला. परमपूज्य काका दृष्टांत देतात आणि जो विनोद आहे त्यामध्ये, आणि ते म्हणतात की उठला गणपतीने म्हणाला, मला सारखं म्हणतोस तू गुणत्रयातीत आहेस, गदेयत्र आहेस, तुझा देहत्रयात व्हायचा प्रयत्न कर. त्यासाठी हे स्तोत्र आहे. स्तोत्र नुसतं रोज म्हणून चालणार नाही, तर म्हणता म्हणता त्याच्यातले जे भाव आहेत ते भाव जोपासण्याचा तू प्रयत्न कर. म्हणजे तुला समजायला लागेल की भगवंत अकर्ता आहे. ही अकर्तृत्वाची भावना सतत, अलिप्तपणाची भावना सतत जोपासावी. आणि सतत जोपासली ना, माझ्यापणामुळे चिकटते बघा सगळं. कशावर तरी स्वामित्व असावं वाटते, माझं मालकी असायला पाहिजे कुठंतरी. मालकी असल्याशिवाय करता येत नाही असं वाटायला लागते. पण तसं न करता जर आपण तो भाव सोडून हा अकर्तेपणा जर सांभाळला आपण, तर निश्चितपणे निष्कर्मी स्थितीला पोचलेल्या मुक्तापेक्षा सुद्धा मुक्त असं जे शब्द माऊली वापरतात ना, तो शब्द आपल्यासाठी हळूहळू लागू पडेल. म्हणून अभ्यास महत्वाचा आहे. आणि अभ्यास शब्दाचा अर्थ टोटली जे जे आपण करतो ना त्यामध्ये अत्यंत सावधानता ठेवणं हा अभ्यास आहे. अभ्यास म्हणजे वेगळा अभ्यास काय नाही बरं काय. हा अभ्यास खरा आहे की मी जे आता करून आलो ना, परवाच वाक्य आपण बघितलेलं आहे, एकांतामध्ये केलेल्या साधनांची परीक्षा लोकांतामध्ये होत असते. असं एक सेंटेन्स आपण बघितलं होतं, चिंतन करण्यासारखं आहे. मी पहाटे उठून जी साधना केली 1 तास, त्यावेळी 23 तासात तुझी परीक्षा होते की तू ती साधना बरोबर केलीस की नाही. फसली काय, फसलेलीही कळते आणि यशस्वी झालेलीही कळते. तर त्या पद्धतीनं आपलं चिंतन व्हावं. म्हणून अभ्यास जो आहे, सावधानता आहे, ती सावधानता सांभाळला पाहिजे. तरी बुद्धी काय म्हणतात, बुद्धीची या ठाऊनी देही तर या अहंकाराची शेची नाही, म्हणूनही कर्म करिता पाही चोकाळले, त्यांच्याकडून घडलेलं काम शुद्धच होतं. ते पाप पुण्याला, कर्मबंधनाला, संचित होण्याला कारण होत नाही. जळून जातात सगळी त्यांची कर्म, हे त्याचं कारण मुख्य आहे. जळून जाणं म्हणजे काय, मनात हेतू न ठेवत नसल्यामुळं त्याला अंकुर फुटत नाहीत. अंकुर फुटतात ते त्याचं मी तुला देतो म्हणजे तू मला कत्तरी याची परतफेड करावीस, हा अंकुर आहे बरं काय. मी देतोय, लोकांना दिसतंय किती दानशूर आहे, पण म्हणतोय काय, मनात मला पुण्याची प्राप्ती व्हावी, स्वर्ग सुख भोगावं, हा अंकुर आहे. हा अंकुर जळला पाहिजे. बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही, तुकाराम महाराज सहज बोलून जातात. हा विचार आपण केला पाहिजे. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबायला लागते. या चिंतनाला आपण इथे विराम देऊया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.